नमस्कार, जय भीम सगळ्यांना. मी प्रज्ञा स्वागत करते तुमचं माझ्या प्रलुंशीज कुकिंग आणि व्लॉगिंग या चॅनलमध्ये. तर आज मी जेवणासाठी बनवत आहे झटपट पनीर मटारची भाजी. त्यासाठी मी आधी इथे कांदा, एक टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काही काड्या होत्या त्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आणि इथे याला फोडणी दिलेली आहे. फोडणीमध्ये मी टाकलेला आहे तयार करून घेतलेली पेस्ट, लाल तिखट, कलरसाठी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर, पनीर मसाला आणि हे चांगलं मिक्स करून ही पनीर मटारची भाजी अगदी झटपट तयार होते. मसाले चांगले परतले की याच्यामध्ये मी मटार घालून घेतले. हे कच्चेच आहेत, याला मी बॉईल नाही केलेलं. या मसाल्यांमध्येच याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पनीर मटार सोबतच आज मी ओल्या शेंगदाण्यांची चटणीची रेसिपी सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे. या दिवसातच भुईमुगाच्या शेंगा येतात आणि ही चटणी सुद्धा खूप टेस्टी लागते. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आमच्या बिल्डिंगमध्ये वरच्या फ्लोअरला कामं चालू आहेत, त्यामुळे ड्रिलिंग आणि कटरचा आवाज येतोय. आता हे चांगलं शिजवून घ्यायचे आहे आपल्याला. वाटाणे पहिल्यांदा शिजवून घ्यायचे, नंतर पनीर घालायचं. ही पनीर मटारची भाजी झटपट तयार होते. जास्त तामझाम करायची गरज नाही. कच्चेच मसाले वाटून घ्यायचे, कांदा, लसूण, अद्रक आणि फोडणी घालायची आणि शिजवून घ्यायचं पनीर आणि मटार. ते मी बाजूच्या गॅसवर ठेवून दिलंय शिजायला. आता तव्यावरती ओले शेंगदाणे मी भाजून घेते. खूप मोठे मोठे दाणे आहेत हे. चांगले खरपूस हे भाजून घ्यायचे, जास्त पण जाळायचे नाही. पनीरचे इथे मी पीसेस करून घेतलेले आहे. हे शेंगदाणे असे तव्यावर भाजून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून खाल्ले तरी पण मस्त लागतात. आणि हे बघा, ही बरणी मी बाजारात गेले होते तेव्हा मला ही दिसली आणि मला खूप आवडली होती, म्हणून मी ही घेतली आणि मला ही 120 रुपयाला पडली. कलर वगैरे खूप आवडला होता म्हणून ती घेऊन टाकली. आणि आपले शेंगदाणे पण आता भाजत आलेले आहे. हे मी काढून घेते. माझं नेहमी काही ना काही बनवणं चालू असतं. आमच्याकडे प्रत्येक वेळेला 2 ते 3 भाज्या असतातच. आता ह्या मिरच्या पण मी तव्यावर भाजून घेते. प्रत्येकाला वेगवेगळं खायचं असतं, त्यामुळे सगळ्यांच्या आवडी आपल्याला जपावं लागतात. हे शेंगदाणे मी
भाजलेले शेंगदाणे अर्धे काढून घेते आणि मुलांना देते खायला. ह्या मिरच्यांमध्येच 5-6 लसणाच्या पाकळ्या मिळाल्या आणि त्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. सध्या सगळीकडे कामं चालू आहेत, गणपती आहेत, त्यामुळे खूप आवाज येतोय, म्हणून मला असं व्हॉइस ओव्हर करावं लागतंय. आता याच्यामध्येच कोथिंबीर आणि मीठ घालायचं आणि हे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. आता इथे मी कनू तनूच्या पप्पांसाठी भिजवलेल्या मुगाची भाजी बनवते, कारण त्यांना पनीर आवडत नाही, त्यामुळे मला त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी भाजी बनवायची आहे. आणि शेंगदाणे आपले गार झाले. आता हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं आणि इथे मी मुगाची भाजी बनवते. त्यांना जास्त मसालेदार भाज्या आवडत नाहीत, साधी सिंपल मीठ मिरकूट घातलेली भाजी त्यांना आवडते. फक्त मी आता याच्यामध्ये कांदा, ठेचलेला लसूण, हळद, मीठ, लाल तिखट घालून त्यांच्यासाठी ही भाजी बनवते. आणि इथे आपले मटार पण आता शिजायला आलेले, जवळपास शिजलेत. आता याच्यामध्ये मी पनीरचे पीसेस घालून घेते. वाटाणे शिजत आल्यावरच हे पनीरचे पीसेस आपल्याला घालून घ्यायचे, म्हणजे पनीर हे रबरी बनत नाही. लास्ट मोमेंटला 2 ते 3 मिनिटापर्यंतच आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते सॉफ्टच राहतं, हार्ड बनत नाही. साइड बाय साइड मी हे मुगाची भाजी पण बनवते. हळद घातली, लाल तिखट, तुमच्याकडे पण असंच असतं का हे मला सांगा. वेगवेगळ्या जणांच्या वेगवेगळ्या आवडी. मुगाची भाजी पण तयार झाली आणि इकडे पनीर मटार पण तयार झालं. आता मी शेंगदाणे वाटून घेतले होते, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आणि हे चांगलं आता तव्यावर परतून घेते मी. सुरुवातीला मी तेलामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलं होतं आणि मस्त खरपूस तेलावर हे भाजून घ्यायची आहे आपल्याला. बघा मस्त कलर आलेला आहे. भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तोंडी लावण्यासाठी ओल्या शेंगदाण्याची चटणी खूप टेस्टी लागते. तुम्ही पण करून बघा. तर आजची ही रेसिपी पनीर मटार आणि ओल्या शेंगदाण्याची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. चला मग आता आम्ही जेवण करून घेतो आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.